आणि या भूताचं झाड म्हणून पण सांगतात. हॅलो हॅलो माईक टेस्टिंग, हॅलो माईक चेक. ऑलमोस्ट सर्वजण रस्ता विसरलेले. लागला ना तर मला एका दाताने सगळे मटणाची हाडे बिडे सब तोडून काढून. टकमक गडाकडे जाण्याचा रस्ता हा आहे. आपल्या डॉगेश भाईने आपल्या भावावर मारा केलेला आहे. खूप वर्षापूर्वी हा पळालेला होता घर सोडून. हॅलो गाय, हा एवढा चांगला नजारा तुम्हाला जर फील करायचा असेल तर तुम्हाला इथे टोल द्यावाच लागणार. सह्याद्रीच्या कुशीत दाट जंगलाने वेढलेला इतिहासाचा साक्षीदार आणि आजही अभेद्य वाटणारा एक किल्ला, पालघर जिल्ह्यात वसलेला टकमक किल्ला. कधी काळी व्यापार मार्गावर नजर ठेवणारा हा किल्ला आज ट्रेकर्सना त्याच्या रानवाटा, कातळकडी आणि निसर्ग सौंदर्याने आकर्षित करतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज पेटोला. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन खतरनाक आणि ॲडव्हेंचरने भरलेल्या यूट्यूब चॅनलवर. मागचे 2 आठवडे मुसळधार पाऊस पडत होता, त्याच्यामुळे आपल्याला कुठे बाहेर निघता आलेलं नाही. आणि जो एक निघालेलो त्याच्यात रेड अलर्टमुळे आपला ट्रेक कॅन्सल झालेला आहे. जर तो तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये नक्की जा आणि फुल व्हिडिओ बघा. आपला ट्रेक कसा कॅन्सल झाला आणि त्याच्या जागी आपण काय प्लॅन केले ते. अशा प्रकारे आपल्या थकून पहिला पॅच कंप्लीट झालेला आहे आणि आता पहिला गाडी बाद झालेला आहे. मित्रांनो, हे जे लेफ्ट साईडला झाड दिसते हे रात्री चमकते आणि या भूताचं झाड म्हणून पण सांगतात. हे का बघा मित्रांनो, वास्ता. हे बांबूपासून बनतात, ह्याला वेगवेगळी नावं आहेत. वास्ता, शीण, लोणचं. हे खारात पण टाकतात, मिठात घालून ठेवतात, जसं आपण सुकी मच्छी ठेवतो. जर तुम्ही कोणी खाली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, आम्हाला रस्ता भेटत नाही आहे म्हणून एक नियम आहे, कधी पण ट्रेकिंगला येणार रस्ता विसरणार तर जो पण जवळपास हायेस्ट पॉईंट दिसेल त्याच्यावर जायचा प्रयत्न करा आणि तिथून रस्ता शोधा. तुम्हाला रस्ता नक्की मिळेल. आता आम्ही पण तेच करणार आहेत. हॅलो माईक टेस्टिंग, हॅलो माईक चेक. मित्रांनो, जर कोणाला इथे यायचं असेल, सोलो ट्रेकिंग वगैरे करायची असेल तर कदापि करू नका, कारण ह्या ट्रेकचा रूट एक्सपिरियन्सवाल्यांना पण भेटत नाही आहे. आमच्याकडे एक दोन वेळा ट्रेक करणारा माणूस आहे, पण आम्ही एकदम कन्फ्यूज आहेत, आम्हाला रूट भेटत नाही आहे. मित्रांनो, आता कोणत्या दुसऱ्या का तिसऱ्या पॅचवर आलेले माहिती नाही आहेत, पण तुम्हाला इथून दाखवतो. ह्या माझ्या बोटाच्या समोर नॅशनल हायवे आहे, म्हणजे तिथून ते इथपर्यंत आपण चालत आलेले आहेत. आणि आपल्याला 360 तुम्हाला दाखवतो. इथून आम्हाला काहीच समजत नाही आहे, फक्त गुगल मॅपच्या थ्रू आम्ही जो ट्रेल दाखवत आहेत त्याच्या थ्रू जातात, लेफ्ट राईट. आता ह्या पूर्ण उंच टेकडीवर जातील तेव्हा आम्हाला समजेल नक्की जायचं कुठून आहे. आणि अशा झाडाकुटातून रस्ता काढून आम्ही दोन्ही पण ट्रेकिंग करत आहेत. टकमक किल्ला हा पालघर जिल्ह्यात असून मुंबई आणि गुजरातपासून फक्त 100 किलोमीटरच्या आत आहे. ह्या गडाची ट्रेकिंग ढेकाळे तसेच सकवार ह्या गावापासून सुरू होते. ढेकाळे गावातून ट्रेक इझी असला तरी ट्रेकिंग रूट मात्र लांब आहे. तसेच ॲडव्हेंचर एक्सपिरियन्स घेण्यासाठी सकवार ह्या बेस विलेज पासून तुम्ही ट्रेक करू शकता. ढेकाळे गावातून ट्रेक सुरू करण्यासाठी सफारी स्टेशनला उतरून वरही बस पकडायला लागते. नंतर तेथून शेअरिंग रिक्षा करून ते तुम्हाला ढेकाळे ह्या गावात सोडतील. सकवारवरून ट्रेक करण्यासाठी तुम्ही येथूनही शेअरिंग रिक्षा करू शकता किंवा विरार स्टेशनला उतरून विरार फाट्यावर जायचं आणि मुंबई अहमदाबाद हायवेवरून शेअरिंग रिक्षा करू शकता. मित्रांनो, आपल्याला आपला भाऊ भेटलेला इकडे, तुम्हाला दाखवतो. खूप वर्षापूर्वी हा पळालेला होता घर सोडून, आता तो लपला मला बघून. तुम्हाला दाखवतो मी कुठे येतो. हा बघा कसा लपलाय. ए रे बाहेर चल, घरी चल. पण तू माझ्यापेक्षा गोरा आहे, त्याला कामं करायला लागत नाही ना म्हणून तो गोरा आहे. मी उन्हात कामं करून काळा पडलं. आपण कुठेतरी हलकीशी वाट चुकलेलो आहेत आणि त्या हलक्याशा वाटेमध्ये नाही करून आपण 1 तास डोंगर फिरलेलो आहेत आणि फायनली आपल्याला ट्रेल मिळालेलं आहे. आणि आता आपण एकदम प्रॉपर डायरेक्शनमध्ये जात आहेत अशी आशा आहे. कन्फर्म माहिती नाही पण अशी आशा आहे. सो मित्रांनो, फायनली आपण एकदम सही रस्त्याकडे आलेलो आहेत आणि तुम्ही समोरच बघू शकता आपल्याला डायरेक्शन दिलेलं आहे. टकमक गडाकडे जाण्याचा रस्ता हा आहे. चला, आम्हाला होप मिळालेले वाया फिरून आपण आलेले आहेत. डोंगर दऱ्या क्रॉस करून आपण चांगल्या रस्त्यावर आलेलो आहेत. आणि आता आपल्याला
नावाचं टकमक आहे, आपल्याला पूर्ण चकवलेलं आहे. मित्रांनो फायनली आपण पहिल्या प्लॅटूवर आलेलो आहे. अर्धी ट्रेक कंप्लीट झालेली आहे, अजून अर्धा रस्ता आमचा बाकी आहे. आता पूर्ण तो अर्धा रस्ता आहे, तो केवढा अर्धा आहे तो बघूयात. हॅलो गाय, आपल्या डॉगेश भाईने आपल्या भावावर मारा केलेला आहे. सकाळी पण त्याचा डाग आहे, हा बाईकवर चाललेला अशा प्रकारे आम्हाला डॉगेश भाईंनी आणि त्याच्या टीमनी मोस्ट वेलकम केलेलं आहे. आम्हाला वाटत होतं आम्हीच रस्ता विसरले, पण इकडे ऑलमोस्ट सर्वजण रस्ता विसरलेले आहेत. आणि ते तर खूप बेकार रस्ता चालत आले. आमच्या 1 तास अगोदर जे निघालेले ते आता पोचत आहेत. म्हणजे आपण कितीतरी चांगल्या रूटने आलेलो आहे कम्पेअर टू ते. टकमक गडाचा इतिहास 800 वर्षाहून अधिक जुना आहे. 12व्या शतकात भिल्ल राजा भीमदेव याने या गडाची निर्मिती केली अशी नोंद इतिहासात आढळते. पुढे गुजरात सल्तनतीच्या काळात हा गड त्यांच्या ताब्यात गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोहज आणि आशेरी गड जिंकल्यानंतर टकमक गड ही स्वराज्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर मराठी आणि पोर्तुगीज यांच्यात या गडासाठी अनेक लढाया झाल्या. अखेर इसवी सन 1737 मध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून टकमक किल्ला जिंकून घेतला. वसई मोहिमेदरम्यान या गडाने महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र पुढे इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर या गडाचे लष्करी महत्त्व खूप कमी झाले आणि कालांतराने हा गड दुर्लक्षित झाला. आणि समोर धुक्याने भरलेला आपला टकमकचा सुळका जो लास्ट पॉईंट आहे, ज्याच्यावर आपली समिट आहे, तोच समिट पॉईंट आहे आपला. इथे होमस्टेची सुविधा उपलब्ध आहे. कोणाला इकडे झोपायचं वगैरे असेल तर होमस्टे चालू आहे. कोणाला इकडे स्टे करायचा असेल तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. 1 नाईट स्टेचे फक्त 500 रुपये आहेत. जेवायला तुम्हाला वाटेल ते खाऊ शकता. केळे, हां जेवायला तुम्ही केळी खाऊ शकता, रानकेळी. मित्रांनो हे जागोजागी आपल्याला रानकेळी मिळते. लास्ट टाईम पण आपण ह्याच याच्यातून आलेलो आहे. ह्याचे 2 फायदे आहेत. एक हा म्हणजे कुणाला तुम्हाला पाणी मिळालं नाही ते बघा कसं पाणी ओढतो. आणि ह्याच्या खोडातून पण आपण पाणी पिऊ शकतो. हे फक्त काढायचं आहे, ह्याच्या खोडात पाणी असतो, तो आपण पिऊ शकतो. आणि नंतर ही मोठी झाल्यावर ह्याला अशी फुलं येतात. हे केळीचं बोंड ह्याची भाजी करतात आणि मोठे झाल्यावर याला केळी येतात, ज्याला खूप सारे बिया असतात. हे प्रॉपर केळ्यासारखं असते पण चव थोडी तुरट असते. मित्रांनो आपला भाऊ इकडे पण आहे, दाखवतो तुम्हाला. गावाला टोल घेतो, गावाला टोल घेतो. टोल नाका लागलेला आपल्याला. गावाला टोल देऊ. दादा किती रुपये टोल आहे? किती रुपये टोल आहे? आम्ही तुम्हाला टोल देतो, थांबा. आपल्या मंगेश भाऊ हे बघा, हा एवढा चांगला नजारा तुम्हाला जर फील करायचा असेल तर तुम्हाला इथे टोल द्यावाच लागणार. म्हणून आपले मंगेश भाऊ बॅगेतून काहीतरी म्हणजे टोलचे काय सांगतात त्याला, टोल काढत आहेत. आणि याला आपण टोल देऊयात, बघू ह्यांना टोल ॲक्सेप्ट आहे की नाही. थांबा देतो. मंगे दादांच्या तरफ से आमच्या दोघांच्या वाटेचा टोल. अरे घे दादा, चाव. त्याला कोणतरी मारलेलं वाटते, हातपाय तोडलेले आहेत. हा अपंग आहे म्हणून ह्याला काम. ऑपरेशन सक्सेसफुल. अरे ॲक्सेप्ट केलेलं आहे. थँक्यू. आता तुम्हाला घेऊन जायला लागेल वरपर्यंत. टाटा बाय बाय. थँक्यू. सही आहे. काय टोचत वगैरे काय नाही. परफेक्ट फॉर कॅम्पिंग. ह्याचा 1000 रुपये रेट आहे. अगोदर जो आपण बघितला तर 500 रुपये होता. ह्याचा 1000 रुपये रेट आहे. कोणाला पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. 1 नाईट 1000 रुपये. ब्रेकफास्टसाठी केळी, लंचसाठी केळी, डिनरसाठी केळी, डिनरसाठी पण केळी, केळ फुल, केळ भाजी आणि केळ पाणी. एक आपला एक इतिहासाचं एक चिन्ह मिळालेलं आहे. इतिहासाचं चिन्ह मिळालेलं आहे. भारतीय पुरातत्व खात्याने माझ्याजवळ यायचं आहे आणि कलेक्ट करायचं आहे. तुम्हाला मी दाखवतो ह्याचा कसा यूज होतं. पहिले मंगेश भाऊ दाखवा, मी कसं दाखवतो यांना कसं यूज होतो. तो पहिले हे ना कसे घालायचे. तो आज छोटा आहे. जेव्हा लढाई वगैरे व्हायच्या तेव्हा तलवारा अशा थांबून असे हे करून असं काहीतरी व्हायचं. जर कोणाला पाहिजे असेल तर हा पण रेंटवर मिळेल. फोटो काढायचे वेगळे आणि कॅरी करायचे वेगळे. आणि हा आपटी बॉम्ब, हा बॉम्ब आहे. ह्याचा शोध मीच लावलाय. असा काढायचा, असं फेकून द्यायचा. आपले मंगेश भाऊ स्ट्रगल करते हुए अभी हम देखते कितना स्ट्रगल करते गाइस.
खार. आपलं वजन असल्या कारणाने आपण कुठे पण वाऱ्यासारखं चढतो. हाच फायदा आहे, एकदम स्लिम आणि अंडरग्रोथ कुपोषित राहण्याचा. मला तरी वाटते बाहुबली इकडेच व्हिडिओ शूट करायला आला असेल, त्याचा आपल्याला रणगाडा भेटलेला आहे वर. मारा तलवार. आणि मित्रांनो, आपण फायनली आपल्या समिटवर आहेत. समिटवर नाही आहेत, समिटच्या अर्ध्या रस्त्याला आहेत. आता आपण समिटवर पोचतील आणि तुम्हाला मस्त 360 व्ह्यू दाखवतो काय दिसतं तिकडून. मी पण अजून बघितलेलं नाही आहे, आपण फर्स्ट टाईम आलेले. पण आपले मंगेश भाऊ ज्यांचा 2 वेळा ट्रेक झालेला आहे, त्यांचा तो एक्सपिरियन्स ऐकूनच आपल्याला असं फील होतं आहे ना, मागूनच हृदयातून लाटा निघत आहेत, लाटा. आणि समोरच टकमक ज्याने आपल्याला चकवलेला आहे, पूर्ण टकमक केलेला आहे. असा हा टकमक किल्ला त्याच्यावर आपण काही सेकंदात पोचतील आणि त्या सुंदर मनमोहक नजाऱ्याचा आस्वाद घेतील. बघूया कसा दिसतो तो टकमकचा व्ह्यू पॉइंट. एवढा खतरनाक हवा लागलेले. आपलं वजन 1.5 किलो आणि 1.5 किलो वजनामध्ये आपण कधी पण उडू शकतो. माझे केस लोक शकतो ते केवढी दिसतात. तिथून नाही गेलं तर डायरेक्ट तिकडे जो समृद्धी महामार्ग आहे त्याच्यावर आपण पडते. फायनली आपल्या एवढा मोठा ट्रेक कंप्लीट केल्यानंतर आपल्याला पायऱ्या दिसत आहेत गडाच्या. एवढं वर आल्यावर आपल्याला पायऱ्या दिसत आहेत. ह्या नाही येत, थोड्या पुढे तुम्हाला दाखवतो पटकन. आणि हे बघा कोट, गडाचे कोट विजिबल आहेत. हेच गडाचे काही अवशेष शिल्लक आहेत असं वाटते. इथे देवमाशाचा दात पडलेला आहे बघा. जेव्हा सुनामी झालेली तेव्हा देवमासा इथे अडकलेला होता आणि त्याचा दात अडकला आहे इकडे बघा. हा डायरेक्ट खडकावर आपडलेला आणि त्याचा दात पडला. तो दात मला भेटलेला आहे हे बघा. आता ह्या लंडनच्या म्युझियममध्ये मी ठेवणार आहे. बघा मला केवढी ऑफर मिळते. तसं आपला एक दात पण पडलेला आहे, जर लागला तर बरं आहे बघा. हा लागला ना तर मला एका दाताने सगळे मटणाची हाडे बिडे सब तोडून काढून सब. पण याच्यात सीन असा आहे की मी व्हेजिटेरियन आहे, मी चिकन मटण खात नाही, ह्याचा आपल्याला यूज नाही. म्हणून आपण हा लंडनच्या म्युझियममध्ये ठेवूयात. आणि फायनली मित्रांनो आपण शेवटच्या पॉईंटवर आलेले आहेत. तुम्हाला दाखवतो कसं एक खतरनाक नजारा दिसतो. आणि एक उंचावर मस्तपैकी एक टाकी आहे, नितळगार पाणी आहे, ते तुम्ही पिऊ शकता. तुम्ही पेत नसाल तरी आम्ही पेतील. बाल्य किल्ल्याचा पॉईंट कंप्लीट केल्यावर आपल्याला एक मस्त सुंदरसा पठाराचा भाग दिसत आहे. आपण तो कंप्लीट करायला जात आहेत. आणि मंगेश भाऊ बोलतात तिकडून तिकडे जाण्यासाठी लॅडर आहे. आता आहे की माहिती नाही, जर असेल तर आपण त्याच्यावरून चढून मस्तपैकी एक चांगला एक्सपिरियन्स घेऊयात. देखते क्या होता है. आपण मंगेश भाऊला फॉलो करत आणि लॅडर गायब. इकडली लॅडर गायब झालेले आहे म्हणून आम्ही एक दुसरा रस्ता निवडलेला आहे. आता त्या रूटने जातोय. बाले किल्ल्याचे जस्ट लेफ्ट साईडून खाली उतरल्यावर आपल्याला हा रस्ता लागतो आणि ट्रेल आहे. कोणीतरी लोक चाललेले आहेत, म्हणजे हा रस्ता तिकडे जायला असू शकतो अशी आमची आशा आहे. आणि बघूया आपली आशा. आणि लॅडर इकडे आहे, आपण दुसरीकडे शोधत होतो. ते मी तुम्हाला रानकिल्लीबद्दल लास्ट टाईम सांगितलं ते तुम्हाला दाखवतो. ह्याचा कोणतरी पुरेपूर वापर केलेला आहे. हा बघा, हा रानकिल्लीचा चोथा कोणतरी दगडाने ठेचून काढलेला आहे. ह्याच्यातलं पाणी पण पिलेलं आहे आणि इथे जो गाभारा असतो तो पण खाल्लेला आहे. हे बघा, ही अशी रानकिल्ली असतात. हे आत्ताच झालेले आहेत, थोड्या वेळात अजून त्याला येतील. फायनली आपल्याला ज्या पॅचने आकर्षक केलेलं तो पॅच आलेला आहे. आणि एकदम मस्त सुंदर सारखा पठार, कॅम्पिंगसाठी एकदम बेस्ट जागा.
आणि तुम्हाला मी शिणचं पण सांगितलं, लोणचं. हे बघा, कोणतरी लोणचं, शिण मीन्स बांबूचा कवळा भाग कोणतरी यूज केलेलं आहे. बघा पूर्ण केवढे टाकलेले आहेत, भरपूर टाक्या दिसलेल्या आहेत आपल्याला. हे बघा, खतरनाक शेवाळयुक्त टाक्या. हे मोठे मोठे दगड पडल्यामुळे पूर्ण टाक्या गाळलेल्या आहेत. हे वरून कोसळत पूर्ण खाली आलेले आहेत, त्याच्यामुळे हे टाक्या गाळलेले आहेत. सापाची शेपटी, आपल्या मंगेश भाऊला सापाची शेपटी भेटलेली बघा. ह्या पुलात घुसलेला आहे तो साप. सोडून दे तुझ्या घरी, आम्ही जातो आमच्या घरी. उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हलहलावा. खतरनाक वारा काय आहे बघा. माझ्याकडे तोप आहेत, आपण तोप बघायला जाऊयात. प्रत्येक गडावर एक किल्लेदार असायचा आणि किल्लेदारांसाठी एक स्पेशल अंगरखा बनवायचा. त्याच्यातला एक भाग आपल्याला मिळाला आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा स्पेशल अंगरखा आहे. कोणी जरी मारला तर त्याचे एकदम काट्यासारखे आहेत. मगरी, हां मगरीचे. हे स्पेशल बनायचे फक्त त्यांच्याचसाठी, मगरीच्या. आणि तो इकडला काय सांगते त्याला, इकडला किल्लेदार माझ्या साईजचा असेल मला तरी वाटते, म्हणून हा छोटासा आहे. बघा, मी तुम्हाला दाखवतो माझ्या हाताला बसून. इकडचा किल्लेदार माझ्यासारखा एकदम स्लिम असेल. हे बघा, बरोबर माझ्या हातातच आहे. अशा प्रकारे आपला ॲडव्हेंचरस ट्रेक कंप्लीट करून परतीच्या मार्गावर शांत वाहणाऱ्या झऱ्यात मनसोक्त होऊन आपण परतीचा रस्ता धरला. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असल्यास असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भावाला सबस्क्राईब करा.